आरोग्य समितीच्या सभापती अनिता मोठे, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती मीनाक्षी पवार, समाज कल्याण समितीचे सभापती बालाजी सोनटक्के तसेच अर्थ व बांधकाम समितीचे सभापती सचिन गरड यांची कॅबिनेट मंत्री अतुल सावे, आमदार अनुराधा चव्हाण आणि उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। एक दोन अच्छा इकडे बघा सर आशिक बघा इकडे बघा समोर बघा समोर ओके यस बॉस तुम्ही पण या थँक्यू आपली ऑर्डर आहे काय म्हणायचं आता 100% जे भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी जो आमच्यावर विश्वास टाकला, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जी संधी दिली, तर हा संधीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी ग्रामीण भागातील जे काही जनतेच्या जिल्हा परिषद मार्फत योजना असतात तर ते प्रत्येक शेवट घटकापर्यंत जायला पाहिजे या हेतूनेच आम्ही सगळे कामं करणार। आणि भारतीय जनता पार्टीचा विचार आणि काम हे आपल्या जिल्ह्यात सर्वदूर पोहोचण्यासाठी या पदाच्या माध्यमातून आम्ही 100% जनतेची सेवा होईल या हेतून काम करणार। जिल्हा परिषदेत सर्वात मोठा खातं म्हणून बांधकाम विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे आणि या विभागाअंतर्गत जिल्ह्यामध्ये इतर बांधकाम संदर्भामध्ये कामं असतात, अनेक कामं रखडलेली आहेत। ती कामं आपण कशा पद्धतीने मार्गी लावणार? मी माझं वैयक्तिक मत आहे, खातं लहान मोठं हा बघण्याचा दृष्टिकोन आहे। जरी कागदावर काही वेगळं असेल, छोटं जरी खातं असेल तर आपल्या स्वतःवर आहे आपण किती चांगलं काम करतो। आणि ह्या नक्कीच जरा तुमच्या ज्येष्ठ लोकांचं म्हणणं आहे या खात्याला खूप महत्व आहे, तर हे महत्व मी तितकीच जिम्मेदारी की आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांधकाम विभागातून जे जे काय कामं रखडलेले कामं पूर्ण करून नवीन योजनातले कामं करण्याची जिम्मेदारी ती जिम्मेदारी आमची आणि ती 100% प्रामाणिकपणे आम्ही जनतेची बांधिलकी होऊन त्याला पूर्ण करणार। बजेटमध्ये काय मागणी केलेली आहे? आता बजेटला मी नवीनच आहे, 2दा ग्रामपंचायतला आलो, एकदा सरपंच झालो आणि आता जी संधी मिळाली तर अधिकारी लोक जातं काय म्हणाल साहेब? जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचा सभापती म्हणून मला आज निवडून देण्यात आलेला आहे। खरं म्हणजे एक तळागाळातील लोकांसाठी
काम करण्याची संधी या निमित्तानं मला मिळालेली आहे आणि ह्या संधीचं निश्चितपणे मी सोनं करेन. हे जे खातं आहे, समाजातले जे उपेक्षित पीडित लोक आहेत त्यांचा उत्थान करण्यासाठी हे खातं शासनाचं आहे. तर ह्या खात्याचं जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या परत पोहोचण्याचा आणि जी काही आजची परिस्थिती आहे ती परिस्थिती निश्चितपणे सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये होता साहेब, आता इथून पुढे तुमच्या अनुभवाचा काही फायदा होईल? निश्चितच या ज्या काही योजना आहेत त्या योजना कुठे बारगळतात, का बारगळतात आणि त्या संबंधीच्या फाईल्स पुढे का ढकलल्या जात नाहीत, कुठे अडकतात, याबाबतची निश्चित मला त्याची जाण आहे आणि चांगल्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या जातील यासाठी मी ते प्रयत्न करणार आहे. साहेब, महाराष्ट्र पोलिसांची ख्याती ही इंटरपोल पोलिसांची केली जाते. त्या डिपार्टमेंटमध्ये आपण होतात, ACP म्हणून आपण सेवानिवृत्त झालात. अतिशय लोकप्रिय अधिकारी अशी आपली ख्याती डिपार्टमेंटला आहे. आता आपण जिल्हा परिषदमध्ये लोकांच्या सेवेमध्ये कार्यरत झाले आहात. आपण लोकांची सेवा कशा पद्धतीने करणार आहात? पोलीस खात्याची जी मुख्य सेवा आहे ती सेवा सुरक्षा देण्याची आहे, परंतु आता ही सेवा जी आहे लोकांना लाभ पोहोचवण्याची आहे. समाजामध्ये जे दुर्लक्षित लोक आहेत, पीडित लोक आहेत, ज्यांना आतापर्यंत समाजामध्ये बरोबरीचं स्थान मिळालेलं नाही, अशा लोकांसाठी शासनाने योजना तयार केलेल्या आहेत आणि त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम समाज कल्याण खात्याचं आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं होतं. तर ह्या सेवा निश्चितपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगले प्रयत्न आमच्या वतीने केले जातील. शेवटचं प्रश्न, निवडीचं श्रेय कोणाला देणार? हे जे आहे निवडीचं श्रेय जे शिव शाहू फुले आंबेडकर महामानव आहेत आणि भारताचं संविधान आहे आणि संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ह्या निवडीचं श्रेय जातं. त्यानंतरचं श्रेय माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो सर्वांना घेऊन चालणारा आहे, सर्व समावेशक असलेला हा पक्ष. तर ह्या पक्षानं मला ही संधी दिली तर त्यांना या पक्षाचे जिल्हा प्रमुख सतीश भाऊ, या पक्षाच्या आता आमच्या नवीन झालेल्या सुनेत्राताई, या सर्वांना हे श्रेय जातं. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे आमचा वाळूज परिसरातील मतदार, सुज्ञ मतदार, त्यांनी मला मतदान करून ही सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांना सुद्धा ह्या विजयाचं श्रेय जातं. धन्यवाद. थँक्यू. सचिन मोगरा साहेब, आम्ही मोकलो या सचिन भैया, काळ्यावाला सगळे काळ्यावाला आणि त्याचा मोठे थांबा एक सगळ्यांबरोबर या ताई त्यानंतर मीनाक्षीताई पवार यांना विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठाला पाहिजे. इकडे काही चारही सभापती समोर उभे राहा. उद्धवसेनेचा काही जुळण्याचा विषयच नव्हता, परंतु शिंदेसेना आणि त्यांची नॅचरलिटी असताना सुद्धा ते आज पुन्हा जिपा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळेस जसं त्यांनी केलं असतं तसंच यावेळी केलं. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा ग्रुप ही नॅचरल युती आहे आणि अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आम्ही युतीत आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक केली होती आणि त्यामध्ये आम्ही पुढच्या ज्या सभापतीच्या निवडणुका आहेत त्याचंही आम्ही गोळाबेरीज सगळं जमवलेलं होतं आणि त्याच्यामुळेच आम्ही आमचा पुन्हा एकदा आणि ना ते आम्हाला अप्रोच झाले ना आम्ही त्यांना अप्रोच झालो आणि आमचं गणित त्यांना माहिती होतं, त्यामुळे ते आम्हाला काही अप्रोच झाले नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आमचं जी मॅजिक फिगर होती ती आम्ही ऑलरेडी
म्हणजे प्राप्त झाली होती आणि आम्ही त्याच्यामुळे त्यांनी आमच्या विरुद्ध लढायचा माझ्या मते निर्णय घेतला की